घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आता समोर येताना दिसते आहे। खरं तर सातत्यानं सकाळपासून लोकशाही मराठी सवाल उपस्थित करत होता, या मोर्चात काँग्रेस कुठे आहे? तर आता लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट किंबहुना दणका पाहायला मिळतोय। काँग्रेसकडून नावं समोर आलेली आहेत। यामध्ये प्रकर्षानं नाव आहे भाई जगताप यांचं। हेच ते नाव ज्यांनी मनसेच्या समावेशाला विरोध केलेला होता। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, आरिफ नसीम खान, सतेज पाटील, सचिन सावंत, भाई जगताप या मोर्चात सहभागी होणार आहेत। 6 नावं समोर आली आहेत। वर्षा गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख नाहीये। सुरुवातीला खरं तर केवळ विजय वडेट्टीवार हेच या मोर्चात सहभागी होतील असं सातत्यानं सांगितलं जात होतं। विजय वडेट्टीवार यांनी सकाळी प्रसारमाध्यमांना तशी माहितीही दिली, पण सातत्यानं लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरला। मवियात काँग्रेसचा सहभाग आहे। हा मोर्चा जिथून सुरू होतोय त्या फॅशन स्ट्रीट पासून अगदी हाकेच्या अंतरावर, हाकेचं अंतर सुद्धा नाहीये, तोच परिसर आहे। तिथे काँग्रेसचं कार्यालय सुद्धा आहे। मग काँग्रेसचे नेते, वरिष्ठ नेते या मोर्चात दुरावा का साधतायत, हा सवाल लोकशाही मराठीनं उपस्थित केलेला होता। या मुद्द्यावर प्रतिक्रिया घेण्याकरता भाई जगताप असू दे, वर्षा गायकवाड असू दे, याची बाजू ऐकून घेण्याचा लोकशाही मराठीनं प्रयत्न केलेला। त्यांना सातत्यानं आम्ही फोन करत होतो, फोन उचलला नाही, उत्तर दिलं नाही। पण आता मात्र अखेर मतपरिवर्तन झालंय का, हा सवाल आता उपस्थित होतोय। लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरल्यानंतर मनसेपासून थेट फारकत घेतलेले भाई जगताप या मोर्चात आता सहभागी होणार असल्याचं नाव समोर येताना दिसतंय। मनसे सोबत कदापि युती होणार नाही, एकत्र लढणार नाही असं भाई जगताप यांनी पक्ष नेतृत्वानं सांगण्यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। त्यामुळे भाई मनसेच्या या सहभागानंतर नाराज आहेत असं थेट म्हटलं गेलेलं होतं। पण या वक्तव्यानंतर काहीसे प्रसार माध्यमांपासून दूर असलेले भाई जगताप आज मात्र या मोर्चाच्या निमित्तानं समोर येतील, या मोर्चात सहभागी होतील। या घडीला सगळ्यात महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे पुढील नेते सत्याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत। हीच ती नावं आहेत, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, नसीम खान, सतेज पाटील हे या मोर्चात सहभागी होणार आहेत। आपण भाई जगताप यांच्याकडून या मोर्चात सहभागी झाल्यानंतर अर्थातच अपडेट घेणार आहोत, संवाद साधणार आहोत। भाई जगताप सकाळपासून कुठे होते, या मोर्चाविषयी काही प्रतिक्रिया का नाही दिली? खरं तर नेहमी भाई जगताप सातत्यानं अभिव्यक्त होत असतात, पण अर्थात या सगळ्याविषयी आपण उत्तरं घेऊयाच। पण या अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अविनाश डेगस्कर यांच्याकडून। अविनाश, खरं तर सकाळपासून लोकशाही मराठी या बातमीवर कायम होता, सातत्यानं सवाल उपस्थित करत होता। अखेर वडेट्टीवारांनंतर आणखीन 5 नावं समोर येत आहेत जी या मोर्चात सहभागी होतील। विशेषत्वानं मनसेवर नाराज असलेले भाई जगताप आज मनसे ज्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे त्या मोर्चात सहभागी होताना दिसतील। लाजमी नक्कीच, कारण सत्याचा मोर्चा जो महाविकास आघाडी प्लस मनसे यांच्या नेतृत्वाखाली निघत होता, या मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी होणार किंवा नाही याच्यावर बरेच प्रश्नचिन्ह होते। लोकशाही मराठीने याचा हा दावा केलेला होता की काँग्रेस नेते होतीलच सहभागी, मात्र कन्फर्मेशन काँग्रेसनं अद्याप दिलेलं नव्हतं। लोकशाही मराठीने हा प्रश्न उपस्थित केलेला होता की कधी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार। स्वतः काँग्रेसच्या टीमकडनं लोकशाही मराठीला मेसेज दिला गेला आहे की या मोर्चात बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, आरिफ खान, सतेज पाटील, भाई जगताप आणि सचिन सावंत हे मुख्य नेते ह्या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्यामुळे आता पूर्णपणे महाविकास आघाडी अधिक मनसे असा मोर्चा हा सत्याच्या मोर्चामध्ये, असा पूर्ण ग्रुप आहे सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। अगदी, पण अविनाशजी खरं तर जे म्हटलं जातं ते राजकारणात होतच असं नाही। आता तर खरं तर सांगण्यात आलंय काँग्रेसकडून ही नावं या मोर्चात सहभागी होतील, प्रत्यक्ष दिसतील तेव्हा खरं, काय वाटतं? बरोबर, प्रत्यक्ष दिसतील तेव्हाच खरं आहे। पण जर काँग्रेस स्वतःच्या टीमकडनं जर त्यांच्याकडनं जर मेसेज आला असेल तर आपण सत्यता ही 100% असावी असं म्हणू शकतो।
कारण बाळासाहेब थोरातांचं जर नेतृत्व असेल, विजय वडेट्टीवार सारखे जर सिनियर नेटर त्यांची नावं जर पुढे आली असतील, महत्वाचे म्हणजे सतेज पाटील, ते कट्टर ही जी नावं घेते ती कट्टर काँग्रेसमधली लोक आहेत. आणि विजय वडेट्टीवार तर या काँग्रेस मोर्चात सहभागी झाल्याचं कळतंय, पण वर्षा गायकवाड यांच्याविषयी काय अपडेट आहे? वर्षा गायकवाड का या मोर्चात सहभागी झालेल्या नाहीयेत? कुठे आहेत वर्षा गायकवाड? हा प्रश्न मलाही पडलेला आहे. आम्ही त्यांना फोन करण्याचा प्रयत्नही केला की वर्षा गायकवाड कुठे आहेत, त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत की नाही, पण काँग्रेसकडनं आलेल्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे नाहीये. त्यामुळे त्या या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण अद्याप तरी वर्षा गायकवाड या मोर्चात सहभागी होणार नाहीयेत. स्वतः हर्षवर्धन सपकाळ हे बाहेर गेलेले आहेत बिहार निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी गेलेले आहेत. पण ते जरी बाहेर असले तरी मुंबई अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाड हे या मोर्चामध्ये सहभागी होणं अपेक्षित होतं. मात्र आता प्रश्नचिन्ह आहे की बाबा त्या सहभागी होणार किंवा नाही, कारण दिलेल्या यादीमध्ये वर्षा गायकवाड यांचं नाव नाहीये. अगदी, पण या सगळ्याविषयी काही अपडेट कळतंय का? वर्षा गायकवाड दिल्लीत आहेत, मुंबईत आहेत, मुंबईत जर असल्या तर मुंबईत असून का सहभागी होत नाहीयेत? काय या सगळ्यामागे काय अर्थ लावायचा? वर्षा गायकवाड काही नाराज आहेत की वर्षा गायकवाड यांना या मुद्द्यावर सहभागी होण्याकरता वेळ नाहीये? लागवी हा प्रश्न आम्हालाही उपस्थित झालेला आहे की वर्षा गायकवाड जर मुंबईत असतील तर त्यांनी या मोर्चात सहभागी होणं आवश्यक होतं. कारण महाविकास आघाडीचा भाग म्हणून वर्षा गायकवाड यांनी या मोर्चात सहभागी होणं गरजेचं होतं. मात्र त्या मुद्दामून येत नाहीयेत किंवा त्यांना डावलं जाते, असे दोन्ही प्रश्नही उपस्थित राहतात. स्वतः मुंबई अध्यक्ष असल्याने त्यांना या मोर्चामध्ये सहभागी होणं गरजेचं होतं. मात्र या मोर्चाच्या जवळही त्या दिसत नाहीयेत किंवा त्यांच्याकडनं कोणता निरोपही आलेला नाही की वर्षा गायकवाड या स्वतः पार्टीचे. अविनाश, माफ करा, काही सेकंद थांबव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.